जोडीदार निवडीच्या वेळेस एखाद्या स्थळात केवळ वरवर अनेक घटक चांगले दिसत आहे म्हणून लगेच ती निवड पक्की करू नका. कारण व्यक्तीची निवड म्हणजे त्याचा स्वभाव दोष, गुण त्याच्यातले, वैचारिकता, त्यांच्या फॅमिली डायनॅमिक्सच्या पॅटर्नचा स्वीकार देखील असतो. त्या कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक स्तराचाही स्वीकार असतो. त्या व्यक्तीमधले असणारे त्याचे पर्सनॅलिटी ट्रेट्स किंवा त्याचे पॅटर्न्स ह्याचीही निवड असते. जे स्वभाव विशेष किंवा जे फॅमिली डायनॅमिक्स, भविष्यामध्ये येणारी पालकत्वाची आपल्यावर पडणारी जबाबदारी, कौटुंबिक संघर्ष, करिअरमधली अनिश्चितता, असे अनेक ताण जेव्हा असतात, त्या कठीण परिस्थितीमध्ये अजून इंटेन्स होतात. त्यामुळे कुणाशी लग्न करताय ह्याच्या जोडीला आपण कशाशी लग्न करतोय ह्याचंही भान असू द्या. अनेक क्लायंट सांगतात, की लग्न ठरवतानाच वाद झाले होते, आधीच लक्षात आलं होतं, पण आम्हाला वाटलं लग्नानंतर बदल होईल, जबाबदारी पडली की सुधरेल इत्यादी. बदल होतीलही, सुधारणा होतीलही, पण कधी त्याची खात्री नाही. तेव्हा लग्नासाठी एखाद्याची निवड करताना त्या व्यक्तीशी, कुटुंबाशी किमान 4-5दा भेटल्या बोलल्यावर स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, की जर घरचे कोणीही काहीही जाब विचारत नाही आहात, कोण काय म्हणेल ही चिंता नाही आहे, आपलं वय हा फॅक्टर नाही आहे, मला किती नकार आलेत किंवा मी किती जणांना नाकारलं हाही मुद्दा नाही आहे, तर प्रामाणिकपणे मी या स्थळाला हो म्हणेन का? अर्थातच केवळ आपल्या गट फिलिंगवर न जाता किंवा पूर्वग्रह दूषित नजरेनं न बघता नीट चौकशी करून खात्री पटल्यावरच निर्णय घ्या.